माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर, वरुड। परमहंस श्री यशवंत महाराजांचा 106वा जन्मोत्सव सोहळा पार पडतोय आणि या सोहळ्याची आज समाप्ती आहे। समाप्तीच्या दिवशी यशवंत नगरीमध्ये यशवंत बाबांच्या पालखीसह भव्य दिव्य अशी शोभायात्रा निघत असते आणि ही शोभायात्रा जी आहे सकाळी 7 वाजतापासून मुसळखेड येथून यशवंतवाडीकडे प्रस्थान करते आहे। माझ्या पाठीमागे जर बघितलं तर आपण बघू शकतो ही शोभायात्रा जी आहे भव्य दिव्य अशी शोभायात्रा आहे। या शोभायात्रेमध्ये आपल्याला विविध झाक्या, पालखी, भजन मंडळ आणि विविध देखावे आणि हजारो नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। तसंच या ठिकाणी सकाळी 7 वाजतापासून निघालेली ही पालखी यशवंतवाडी म्हणजे बाबांच्या दरबारी पोहोचत असते आणि सकाळी आरती झाली तेव्हापासूनच महाप्रसादाची जी आहे सुरुवात होत असते। आजच्याच दिवशी यशवंत नगरीमध्ये जवळपास मोठी यात्रा भरत असते आणि या यात्रेमध्ये लाखो जे भक्त आहेत ते येत असतात। बाबांचं दर्शन घेण्यासाठी जे लाखो भक्त येत असतात त्याची जी गर्दी आहे त्याचं देखील नियोजन या ठिकाणी संस्थांतर्फे आणि पोलीस प्रशासनातर्फे केलं जाते। काल सायंकाळपासूनच महाप्रसादाची जी तयारी होती ती सुरू झालेली होती। मंदिराची सजावट देखील काल रात्रीपासूनच सुरू झाली होती। विशेष म्हणजे या गावातून एक बेल नदी वाहते। बेल नदीच्या अलीकडे वाटोळा आणि बेल नदीच्या पलीकडे चांदस गाव आहे आणि चांदस, वाटोळा आणि मुसळखेड या गावासाठी हा जो उत्सव आहे दिवाळीपेक्षाही मोठा सण असतो आणि म्हणूनच रात्रभर जागून रस्त्यावरती पालखी मार्गावरती रांगोळी काढून सजावट केली जाते। ज्या मार्गावरून ही पालखी जाते त्या मार्गावर असणारे जे भक्त आहेत पालखीचं दर्शन घेतात आणि त्या भागात जे राहणारे नागरिक आहे ते आपल्या घरासमोर रांगोळी काढून पालखीचं दर्शन घेऊन सहर्ष स्वागत करत असते आणि आज दिवसभर ही यात्रा चालणार असून लाखोच्या संख्येने जे भक्त आहेत बाबांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि महाप्रसाद घेऊन यात्रेचा आनंद घेऊन गावी परतत असतात। यशवंत नगरीतील काही भक्त आणि नागरिक आपल्या सोबत जुळलेले आहेत। महाराज काय सांगणार, हा आनंदाचा क्षण भव्य दिव्य अशी पालखी निघताय ही आज गावासाठी खरी दिवाळीपेक्षाही दिवाळी आहे। सगळ्या विदर्भ प्रांतातील साधू संत मंडळी दिंड्या या ठिकाणी एकत्रित येतात। साधू संत येते घरा आणि तोची दिवाळी दसरा। आज चांदस, वाटोळा आणि मुसळखेडीची खऱ्या अर्थानं दिवाळीच आहे। यशवंत बाबांचा जन्मोत्सव आहे। घरोघरापुढे रांगोळ्या आहेत आणि प्रत्येक घरी जी मुलगी दिवाळीला येत नाही आज ती बाबांच्या जन्मोत्सवाला या ठिकाणी आलेली आहे आणि संपूर्ण गाव अयोध्येसारखं त्या ठिकाणी आज सजलेलं आहे। काय सांगाल ताई, कसा आनंद आहे आजच्या दिवसाचा? आमच्या वाटोळ्या नगरीत सकाळी उठून सगळ्या महिला रांगोळ्या काढून आमच्या इथं दिवाळीपेक्षा मोठा सण होतो इथे। आम्ही खुशनसीब आहे। आमच्या इथं यशवंत बाबाचा खूप मोठं मंदिर आहे। आपण बघू शकतो महिला मंडळी असो किंवा भक्त नागरिक हे सांगतात आहे की आमच्यासाठी हा दिवाळीपेक्षाही मोठा सण आहे, म्हणूनच रात्रभर जागून पालखी मार्गावरती जी आहे सजावट केली जाते आणि पालखीचं स्वागत केलं जाते। आता ही जी पालखी आहे अंतिम टप्प्यात पोहोचते आहे आणि ही पालखी आता पुन्हा यशवंतवाडीकडे प्रस्थान करते। काय सांगणार, कसा उत्साह आहे आजचा? आजचा दिवस तर खूप मोठा आहे। दिवाळीसारखा दिवस असतात। बघू शकतो जवळपास महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे। बाबांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भक्त त्या ठिकाणी पोहोचते आहे। मात्र शिस्त पद्धतीनं संस्थांतर्फे याचं नियोजन केलेलं आहे आणि हजारोच्या संख्येनं जवळपास 1 लाख नागरिक यशवंत नगरीमध्ये आज पोहोचत आहे।
म्हणून ते बंद करून दिलं.